प्रभानवल्लीचा फड शृंगारपुरात बसविण्यासाठी संभाजीराजांनी माणसं पारखून निवडायला सुरुवात केली होती. या कामी त्यांना कवी कुलेशांची मसलत मिळू लागली. केशव पंडित, ओमाजी पंडित, विश्वनाथ ही माणसे बरोबर ठेवण्याचा सल्ला महाराजांनीच दिला होता. परशुरामपंत, खंडोजी, बल्लाळ, महादेव, यमाजी यांच्याशिवाय तर फडाचे पान हालू शकत नव्हते. संभाजीराजांनी या सर्वांना शृंगारपुरी जाण्याची आज्ञा दिली. सुभ्याचा फड हलला. संभाजीराजांचा निरोप घेऊन कवी कुलेशांनी उदयोगदेवसह रायगड सोडला. कामंदकीय नीतिसार, विष्णुपुराण, मत्स्यपुराण, रामायण, महाभारत असे ग्रंथ बांधलेली बासने बेगारांच्या डुह्यांवर देऊन केशव पंडितांनी उमाजी पंतांसह शृंगारपुराची वाट धरली. रायगड सोडण्याचा दिवस जवळ येऊ लागला. महाराज परतेपर्यंत शृंगारपूरला मुक्काम धरावा लागणार म्हणून संभाजीराजे रामराजांना सतत आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. सोयराबाईंना ते काही मानवत नव्हते. वाटचालीला पहारा देणाऱ्या शिबंदीचे धारकरी संभाजीराजांनी निवडले. शृंगारपूरला आपण कबिल्यानिशी येत असल्याचा खलितापुढे पिलाजी मामांनी पाठविला. जगदीश्वराच्या शिवपिंडीवर अभिषेक चढविला. आम्ही रायगड सोडणार हे कानी घालावे म्हणून रानूअक्काची भेट घेण्यासाठी ते 7 महालातील पुतळाबाईच्या महाली आले. या महालात आता येसूबाई, दुर्गाबाई, रानूअक्का अशा मिळजुळीनं राहत होत्या. रानूअक्कांना अदब देऊन संभाजीराजांनी विषय काढला. अक्कासाहेब, आम्ही आबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे कबिल्यानिशी शृंगारपुरी जाणार आहोत. रानूअक्कांनी ते शांतपणे ऐकून घेतले. थोड्या वेळाने त्या निर्धारी राजस आवाजात म्हणाल्या, आम्ही ते समजून आहोत. आम्ही जातीनं तुमच्या संगती यायचं ठरविलं आहे. आम्ही नाही समजलो. गोंधळलेल्या संभाजीराजांनी चमकून विचारले. बाळ महाराज, इथं आल्यापासून मिटल्या जबानीनं आणि उघड्या डोळ्यांनी आम्ही सारं बघतो आहोत. दूर असता आमच्या कानी जे पडत होते ते एवढ्या वाकड्या वाटेचं असेल असे आम्हास खरं पटत नव्हतं. मासाहेबांच्या डोळ्यास तुम्ही खुपता. जे घडलं आहे ते काहीच नव्हे एवढे घडणार आहे. आम्ही बरीक ते ताडलं आहे. साऱ्यांनी तुम्हास पोरकं मांडलं आहे. आता आम्हीच तुमच्या पाठीशी सावलीसारख्या राहणार आहोत. जे कोणी तुमच्या पायी खोडे घालू बघतील त्यांना जाब विचारणार आहोत. बाळ महाराज, तुमची इच्छा असो नसो आम्ही शृंगारपुरी येणार आहोत. भरल्या नजरेने संभाजीराजे अक्कासाहेबांच्याकडे बघतच राहिले. मनाच्या वरमी जागेवर बोट ठेवणाऱ्या रानूअक्कांच्या बद्दल त्यांच्या रक्ताचा उमाळा दाटून डोळ्यात आला. काय बोलावं त्यांना सुचेना. गुमान झाला. बोला. अक्कासाहेबांनी विषय सोडला नाही. जशी आपली इच्छा अक्कासाहेब. संभाजीराजांनी त्यांना संमती दिली. ठरल्या दिवशी 7 महालासमोरच्या चौकात 3 पडदेबंद मेणे तयार झाले. येसूबाई, दुर्गाबाई आणि रानूअक्का यांच्यासाठी पालखी दरवाजाने ते बाहेर पडले. युवराजांनी राहोजी सोमनाथांचा निरोप घेतला. सोयराबाईंनी कितीही थोपविण्याचा प्रयत्न केला तरी हट्ट धरलेले रामराजे, अण्णाजी आणि मोरोपंत यांच्या बरोबरीने आघाडी मनोऱ्यापर्यंत आलेच. त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांची पाठ थोपटीत संभाजीराजे त्यांना म्हणाले, जसे महाराज आंबाघाटाच्या पायथ्याशी खुद्द त्यांनाच म्हणाले होते तसे, बाळराजे परता आता येतो आम्ही. दादा महाराज, काहीतरी बोलण्यासाठी रामराजे घोटाळले. बोला. संभाजीराजेंनी त्यांचा खांदा हळूवार थोपटला. आम्ही येऊ.
रामराजांचे डोळे केवढ्या तरी अपेक्षेने भरून आले होते. त्यांच्या खांद्यावरचा संभाजीराजांचा हात आपोआप मागे हटला. एकसरीने त्यांनी अण्णाजी मोरोपंत, राहूजी यांच्यावर नजर फिरवली. सर्वांच्या मानाखाली होत्या. संभाजीराजांना तो प्रसंग आठवला. राजगडवरचा. ते राजपुताच्या गोटात ओलीस जायला निघाले तेव्हा निरोप द्यायला आलेल्या महाराजांनी ध्यानीमनी नसता एकाएकी आपल्या छातीवरची माळ उतरवून दुपेडी करीत त्यांच्या गळ्यात चढवली होती. कसल्या तरी निर्धाराने तळपत्या डोळ्यांनी संभाजीराजांनी आपल्या छातीवरच्या आईच्या कवड्यांच्या माळेला हात घातला. हलकेच ती उतरवली आणि तिचा दुपेडी फेर रामराजांच्या गळ्यात चढवीत ते म्हणाले, आम्ही नसलो तरी ही आमची निशाणी ठेवा. येतो आम्ही. पाचाडच्या सदरीवर थोरल्या उंची घाट वाजते. तिला नेमाने मावळ माचीवर जाऊन मान देत चला. जय भवानी.